नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण बालविकासमध्ये बघणार आहोत प्रकरण 11वे, बालकांसाठी केंद्रे. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे जे प्रकरण आहे हे सगळ्यात शेवटचं प्रकरण आहे, 11वं, बालकांसाठी केंद्रे. हे आपण आज का अभ्यासणार आहोत? याच्या आधीचे आपले प्रकरण 2 शिकवायचे राहिले आहेत. पण त्याचं कारण असं आहे की मी प्रकल्पासाठी जे तुम्हाला विषय दिले ते 2 ग्रुपचे जे विषय आहे प्रकल्पाचे ते याच प्रकरणामधले आहेत. आपण हे जर का शिकवलं आता तर त्या विद्यार्थिनी आहेत त्यांना प्रकल्प लिहायला थोडी मदत होऊ शकते. म्हणून आपण आज हे प्रकरण घेऊ आणि याचा अभ्यास करू आणि नंतर हे झाल्यावर पुढे आणखी ते आपण पुढेच आधीचे शिकवायला सुरुवात करू. आपल्या आजच्या प्रकरणाचं नाव आहे बालकांसाठी केंद्रे. आता बालकांसाठी केंद्रे म्हणजे कोणत्या कोणत्या केंद्रांचा समावेश होतो? तर यामध्ये सांगता येईल बालवाडी, बालोद्यान, बालक मंदिर, नर्सरी स्कूल, अंगणवाडी, पाळणाघर हे जे आहेत हे बाल शिक्षण देणारी वेगवेगळी बालकेंद्रे आहेत. आता ही जी केंद्रे आहेत हे निर्माण कशी झाली, कशी तयार झाली, याची उत्पत्ती कशी झाली, तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की जे वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले, ते शिक्षणतज्ञ होऊन गेले, त्यांनी बालकांचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्या तत्त्वांच्या आधारावर, त्या विचारांच्या आधारावर, त्या निष्कर्षाच्या आधारावर त्यांनी ही वेगवेगळे केंद्र जे आहे ती स्थापन केली. पण त्याआधी आपल्याला त्या शास्त्रज्ञांचे शिक्षणविषयक विचार बघावे लागतील. बालशिक्षणाचा नंतर बालसंगोपनाचा इतिहास बघावा लागेल. तो आपण आधी बघू आणि नंतर मग वेगवेगळ्या केंद्रांचा अभ्यास करू. आता संगोपन आणि बालशिक्षण याचा जो इतिहास आहे यामध्ये सांगता येईल की या पृथ्वीवर जे जे निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही इतिहास हा असतो आणि हीच गोष्ट जी आहे ही बालविकास, बालसंगोपन किंवा बालशिक्षण या क्षेत्राशी निगडीत इतिहास जो आहे त्याचा आपण आता माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे काय होईल की सध्याच्या घडीला बालविकासशास्त्र जे आहे ते किती विकसित झालं आहे हे आपल्याला कळू शकेल. त्या जुन्या काळामध्ये नेमकं काय घडलं आणि त्याबरोबरीने प्रगती कशी होत गेली हे आपल्याला इतिहासावरूनच कळतं. हे जे बालविकास, बालसंगोपन आणि बालशिक्षण हे जे 3 वेगवेगळी नावं आहेत, या 3ही विषयांचा जागतिक पातळीवर आढावा घेतला तर लक्षात येतं की हे 3ही विषय जे आहे ते एकत्रच गृहीत धरले जातात. त्याला असं वेगळं मानलं जात नाही. आणि हे कशावरून आपल्याला कळतं तर पुढे जेव्हा आपण इतिहास बघू त्यावरून आपल्याला हे समजू शकतं. तर गेल्या अनेक शतकात बाल्यावस्थेच्या काळाचा असा वेगळा विचार केला जात नव्हता. 11व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत असं दिसेल की बालकाला हे मानवाची प्रतिकृती आहे असं मानलं जात होतं. बालकाला वेगळं विचार असतात, अस्तित्व अशी संकल्पना नव्हती. आता हे कशावरून? तर यामध्ये सांगता येईल की बालकांचे कपडे जे आहे ते मोठ्या माणसांप्रमाणेच असायचे. बालकाला लहानपण असतं ही संकल्पना, हे विचारच तेव्हा नव्हते. मध्ययुगीन काळात जर का विचार केला तर मुलांकडून जसं गुराढोरांना किंवा शेतावर जी प्राणी आहेत त्यांना चारा घालणे, घरातील भांडी घासणे किंवा लहान भावंडांची दिवसभर काळजी घेणे अशी जी कामं आहे ही कामं करण्याची अपेक्षा त्यांच्याकडनं केली जात होती. त्याचप्रमाणे मुलांसाठी जी खेळणी असायची ती सुद्धा कुटुंबाने हाताने तयार केलेली असायची. या खेळण्यांमध्ये सांगता येईल की बाहुल्या, भोवरे, ठोकळे अशा ह्या खेळण्यांचं स्वरूप असायचं. आपल्याला थोडंफार खूप अगदी प्राचीन काळचं आठवत नसेल तरी आपण जसं कठपुतली बाहुल्या पाहिल्या आहेत,
त्या घरीच तयार केल्या असायच्या आणि आजही त्या माध्यमातून वेगवेगळे खेळ हे दाखवले जातात. त्याचप्रमाणे आपल्याला असे दिसेल की बालकाला कुटुंबाकडून किंवा समाजाकडून वेगळं असं महत्त्व दिलं जात नव्हतं आणि बालकांच्या आयुष्याचे वेगवेगळ्या अवस्था असतात, जसं नवजात अवस्था, अर्भकावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, प्रौढावस्था, मध्यावस्था, वृद्धावस्था ह्याचे असे वेगवेगळे भाग पाडलेले म्हणजे तेव्हा नव्हते. काय व्हायचं की शाळा सुटल्यानंतर मुलं जे आहे ते घराबाहेर खेळण्यासाठी जात होते. खेळताना त्यांच्यावर कोणाची देखरेख नसायची. सर्व मुलं जे आहे ते मोठ्या भावंडांबरोबर किंवा इतर बालकांबरोबर खेळत असत आणि या खेळण्यामध्ये कोणत्या प्रकारचे खेळ खेळत असत ते यामध्ये दिसेल आपल्याला की पळणे, उड्या मारणे किंवा दोरीवरच्या उड्या मारणे, झाडावर चढणे, उतरणे, झाडाला झोपाळा बांधलेला असेल तर त्या झोपाळ्यावर बसून उंच जाईल, दूर जाईल असे मोठे मोठे झोके घेणे, तोल सांभाळण्याचे खेळ, असं मुलं जे आहे या प्रकारचे खेळ खेळत असत. हे बरेच खेळ जे आहे यांचं किंवा इतरही अनेक खेळ हे जे आहे मुलं खेळत होते. आता या काळात काय होतं की वात्सल्य ही जी भावना आहे याचा मोठ्या प्रमाणावर अभाव होता आणि आता अभाव होतात याला आधार काय आहे, आपण हे कशाच्या आधारावर असं म्हणू शकतो, तर यासाठी सांगितलं आहे जसं त्या काळात म्हणजे मध्ययुगीन काळात सर्रासपणे गर्भपात करणे, नंतर अर्भकाचा मृत्यू दर जो होता तो अतिशय जास्त होता, नंतर बालमजुरी म्हणजे 14 वर्षाखालील मुलाला कामावर ठेवलं जात होतं किंवा कुटुंबामध्ये जे आहे अतिशय कडक शिस्तीचा वापर केला जात होता आणि मुलं जे आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल की मुलं गाणी म्हणणे, बघा मोठ्याने गाणी म्हणणे आणि त्यातूनच त्यांची सुराची निर्मिती होत होती. नंतर नृत्य करणे किंवा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढणे, शिकार करण्यासाठी सुद्धा निशाणा लावणे, लक्ष केंद्रित करणे, त्यासाठी अवधान क्षमतेची गरज असते. मासे पकडणे ह्या ज्या गोष्टी आहे मुलं त्या काळात आवडीने करत होते. ह्या क्रिया ते करत होते. खेळण्याच्या एका दृष्टीने खेळ बघून त्याला खेळ मानून ते खेळत होते. पण आपल्याला असं दिसेल की हे सगळं कौशल्यात्मक विकास आहे आणि हे कौशल्य जे आहे विकसित करण्यासाठी त्यांच्याकडे पालक असे खूप लक्ष देत नव्हते किंवा पालक त्यासाठी वेगळे प्रयत्न विकसित होण्यासाठी केले जात नव्हते. आता आपल्याला असं दिसेल की बालविकासाच्या इतिहासानुसार जर का बघितलं तर बालशिक्षणाचा इतिहास जो आहे तो बालशिक्षणात बदल घडत असतानाच हळूहळू जे आहे बालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो बदलत गेला. म्हणजे बालविकासाचा इतिहासानुसार जर का बघितलं तर शिक्षणाचा इतिहास बघा, बालविकासाच्या इतिहासानुसार बाल शिक्षणाचा इतिहास जो आहे तो हळूहळू त्या शिक्षणामध्ये बदल होत गेला. हळूहळू बालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत गेला आणि हा कसा आपोआप बदलला का नाही, त्यासाठी अनेक तत्ववेत्ते म्हणजे फिलॉसॉफर, शिक्षणतज्ज्ञ यांनी अनेक बालकांचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यानुसार त्यावरून त्यांनी बालकांबद्दल जे आहे ती मतं जी आहे जगासमोर मांडली आणि त्यातून शास्त्रज्ञांनी योगदान दिले. यामध्ये सांगता येईल की बालशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र जे आहे प्रथम स्थापन करणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीचं नाव आहे जॉन कोमिनस. यांनी बालशिक्षणाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन हा कुटुंबाला, समाजाला आणि जगाला दिला. त्यामुळे काय झालं की वैयक्तिक फरकानुसार बालकांचं वर्गीकरण केलं त्यांनी आणि मातांनी खूप सुरुवातीपासून बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना इंद्रिय शिक्षण द्यावं असं या मताचे हे जॉन कोमिनस हे जे शास्त्रज्ञ हे होते.
नंतर त्यांनी सांगितलं की शालेय कामकाज जे आहे त्या कामकाजाचे तास जे आहे ते कमी असावेत. नंतर सकारात्मक शिस्तीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. नंतर शालेय काम आणि जीवन यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असावा असं हे जे युरोपियन शिक्षणतज्ज्ञ आहेत जॉन कोमिनस यांनी सांगितलं. यांना आधुनिक शिक्षणातील पितामह असं सुद्धा म्हटलं जातं. आता बालशिक्षणाचा इतिहास जो आहे जॉन कॉमिनस यांच्यापासून सुरू झाला. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की प्रथम स्थापन शिक्षण क्षेत्राची बालशिक्षण क्षेत्र स्थापन करणारी ही पहिले शास्त्रज्ञ हे आहेत. यांच्यापासूनच बालशिक्षणाचा इतिहास जे आहे यांनी सुरुवात केला आणि त्यानंतर अनेक पाश्चिमात्य आणि भारतीय तत्त्ववेत्ते हे जे आहे यांनी बालके आणि बालशिक्षण याविषयी त्यांची स्वतःची मतं आणि विचार मांडले. आता यापुढे आपण बघणार आहोत पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांचे शिक्षणविषयक विचार. आता हे सांगण्याआधी मी थोडं तुम्हाला प्रकल्पाच्याबद्दल सांगते. त्यामध्ये सांगता येईल की 12अ चा 5वा ग्रुप आणि 12ब चा पहिला ग्रुप हे जे 2 ग्रुप आहे या ग्रुपला हे पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांचे शिक्षण विचार आणि भारतीय शिक्षण तज्ज्ञांचे शिक्षण विचार असे हे 2 विषय आहेत. यामध्ये लिहिताना सुरुवातीला प्रस्तावना जी आहे ती मागच्या वर्षीचं जे पुस्तक आहे 12वीचं लक्ष द्या, 12वीचं मागच्या वर्षीचं जे बालविकासचं पुस्तक आहे त्यामध्ये 150 पेज नंबर आहे. त्यावर दिला आहे बालशिक्षणाचा इतिहास. त्यामधून प्रस्तावना लिहायची आहे आणि त्यानंतर हे जे आपण आता पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांचे शिक्षण विचार बघणार आहोत हे त्यामध्ये लिहायचे. मागच्या वर्षीचं 12वीची परीक्षा जी आहे ते जुन्या अनुसार झाली ते पुस्तक बघायचं आणि आपलं हे नंतर पुढचं जे आहे शिक्षण विचार हे या वर्षीच्या पुस्तकामधून लिहायचे. आता हे पाश्चिमात्य तत्त्ववेत्ते जे आहे यांचे शिक्षण विचार सांगितले. एज्युकेशनल थॉट्स बाय वेस्टर्न फिलॉसॉफर्स. यामध्ये पहिले तत्त्ववेत्ते आहे फिलॉसॉफर आहे रुसो फ्रेंच यांनी सांगितलं आहे. यांनी एमिल हे पुस्तक जे आहे हे यांनी लिहिलेलं आहे. नंतर रुसो म्हणतात की देव सर्व गोष्टी बनवतो यावर दृढ विश्वास त्यांचा होता. नंतर मानव शिक्षणाने संस्कारित होतो. नंतर इंद्रिय शिक्षण हे महत्त्वाचं आहे. नंतर खेळाद्वारे शिक्षण ही जी पद्धत आहे ही बालशिक्षणात अतिशय उपयोगी पद्धत आहे. विज्ञान शिकवण्यासाठी नसून ते बालकांना शोध घेऊन त्यातून त्यांना शिकवावं. नंतर शिक्षकांनी जे आहे बालकांचा सखोल अभ्यास करावा आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती आधी करून बघावी आणि नंतर त्यांचं अध्ययन करावं. हे महत्त्वाचे विचार रुसो हे जे फ्रेंच फिलॉसॉफर आहे यांनी सांगितले आहेत. पुढचे शास्त्रज्ञ आहे जॉन पेस्टॉलॉझी. हे स्विस शिक्षणतज्ज्ञ आहे. यांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. यांनी सांगितलं की सर्व शक्ती ज्या आहेत माणसाच्या अंगी ज्या सर्व शक्ती असतात आणि क्षमता कोणत्या तर नैसर्गिक क्षमता ज्या असतात आणि प्रगतिशील आणि लयबद्ध विकास म्हणजे शिक्षण असं जॉन पेस्टॉलॉजी यांनी सांगितलं आहे. आणि त्यानुसार बालकांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार योग्य अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा. नंतर इंद्रिय संवेदन जे महत्त्वाचं आहे. यांच्या मते निसर्ग सर्वात उत्तम शिक्षक आहे. नंतर बालकांना स्वयंनियंत्रणासाठी मार्गदर्शन करायला हवं. बालकांना प्रेम आणि वात्सल्य द्यावं. पुढचे फिलॉसॉफर आहेत जॉन फ्रेडरिक हर्बार्ट. हे जर्मन शिक्षणतज्ज्ञ आहे. यांनी सांगितलं की बालकांच्या मनातील विशिष्ट आणि लक्षात येण्यासारख्या कल्पनांशी मिळते जुळते शिक्षण हे असावं. नंतर बालकांना ज्या नवनवीन संकल्पना सुचतात त्या टिकवण्यासाठी शिक्षकांनी मदत करावी.
नंतर बालकाचं मन जे आहे ते शिक्षकाला जाणता आलं पाहिजे. नंतर अध्यापनातील औपचारिक पायऱ्या सांगितल्या आहेत. या पायऱ्यांमध्ये सांगितलं त्यांनी तयारी, सादरीकरण आणि उपयोजन. ह्या प्रमुख शिक्षणाच्या प्रमुख कार्य जे आहे सदाचरण हे असावं असं यांचं मत आहे. पुढचे शास्त्रज्ञ आहे फ्रेडरिक फ्रोबेल. हे जर्मन शास्त्रज्ञ आहे. यांच्या मते बालकांसाठी खेळण्याच्या वस्तूंचा शोध लावला आणि त्याला बक्षीस असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे खेळण्यांच्या वस्तू ज्या आहेत त्यांचा शोध यांनी लावला आणि ते मुलांसाठी ते एक प्रकारचं बक्षीस असतं, कारण त्यातूनच त्यांना शिक्षण मिळतं. आता 1840मध्ये किंडरगार्टन नावाची शाळा यांनी चालू केली. नंतर बालकाची स्वतःची सृजनशीलता असते. नंतर बालकाचा आत्मा आणि बालकाला शिक्षणातून मिळणारे अनुभव यांचा ताळमेळ असावा. नंतर उत्स्फूर्त विकासासाठी खेळ हे आवश्यक आहे. गाणी, हालचाली, रचना यांच्यात संबंध आहे. या तिन्हींच्या समन्वयातून हावभाव आकाराला येतात असे विचार यांनी व्यक्त केले. पुढचे पाचवं जे आहेत, पाचवे हर्बर्ट स्पेन्सर. हे इंग्लिश शिक्षणतज्ज्ञ आहेत. यांनी सांगितलं परिपूर्ण आयुष्य जगण्यास शिकवणे हा शिक्षणाचा प्रमुख हेतू असावा. आता शिक्षणातील महत्त्वाचे अनुभव जे आहे वचने यांनी सांगितलेली आहेत. अतिशय म्हणजे खूप आपल्याला आवडतील, सोपी आहे, ज्यातून मुलांचं शिक्षण आणि विकास होऊ शकेल. हे आपल्याला अगदी सहज समजतं. पोरींनो, यांनी सांगितलं सोप्याकडून अवघडाकडे जाणं, नंतर ओळखीकडून अनोळखीकडे जाणे आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे, हे यांनी सांगितलं आहे. पुढचे फिलॉसॉफर आहे जॉन डुई. हे अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ आहे. यांच्या मते शिक्षणामध्ये प्रगतिवाद आणि प्रयोगवाद ही तत्त्वे असावीत. नंतर यांनी सांगितलं आहे की वैयक्तिक क्षमता ज्या असतात त्याद्वारे स्वतःला भोवतीचे वातावरण जे आहे त्यात नियंत्रणात ठेवू शकतात. नंतर वाढीच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाची मदत होते. नंतर शाळेमध्ये कृती ज्या दिल्या जातात त्या अत्यंत सोप्या आणि सरळ असाव्यात, त्याच्यामुळे काय होईल की वाढ आणि विकासाला मदत होईल. नंतर आहे शाळा जी आहे ती प्रतिकृती आहे. शाळेच्या अभ्यासक्रमात सामाजिक आयुष्य प्रतिबिंबित व्हावे. नंतर कृतीयुक्त शिक्षण हे पायाभूत तत्त्व असावं. सामाजिक शिस्त लावावी. नंतर शिक्षकाने योग्य वातावरण पुरवावे. वास्तववादी विचार जे आहे विकसित करावेत आणि बालकांच्या आवडीचा विचार करावा असं जॉन डुई यांनी सांगितलेलं आहे. नंतर आहे पुढचे फिलॉसॉफर आहेत मारिया मॉन्टेसरी. हे इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ज्ञ आहेत. यांनी सांगितलं की प्रयोगवाद आणि प्रगतिवाद याचा शिक्षणामध्ये वापर केला पाहिजे. सध्याचं जे मॉन्टेसरी शिक्षण आहे ते शिक्षण पद्धतीचा ह्या प्रणेत्या आहेत. मानसिकदृष्ट्या दुर्बल बालकांसाठी खूप काम यांनी केलं आहे. यांनी रंग, वास, चव, आवाज शिकवण्यासाठी त्यांनी साहित्य तयार केलं. त्याचप्रमाणे उंची, लांबी, जाडी हे शिकवण्यासाठी वेगवेगळ्या विटा तयार केल्या. नंतर इंद्रिय शिक्षणाला खूप महत्त्व दिलं. शिक्षकाने बालकाला प्रेम आणि मुक्तता द्यायला हवी असं यांनी सांगितलं आहे. शिस्तीचा बडगा दाखवून किंवा भीती दाखवून बालकाचे व्यक्तिमत्व जे आहे ते खुजे करू नये. वस्तू स्वरूपात बक्षीस किंवा शिक्षा देऊ नये. स्वयं अध्ययनावर यांनी भर दिला आहे. सूक्ष्मकारक कौशल्यांवर भर दिला आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की शालापूर्व बालकांना परीकथा ज्या आहे त्या सांगू नये. त्यातून बरेच परीकथा म्हणजे काल्पनिक कथा. त्यामुळे काय होतं की मुलांमध्ये भीती निर्माण होऊ शकते आणि मग ही ज्या नकारात्मक भावना आहे ह्या खूप मुळापर्यंत रुजल्या गेल्या तर त्या लवकर जर का निघाल्या नाही तर ते समस्यात्मक त्यापासून वर्तन मुलाचं होऊ शकतं. म्हणून मुलांना परीकथा सांगू नयेत. अर्नोल्ड जिसेल हे अमेरिकन बालमानसशास्त्रज्ञ आहे.
यांनी सांगितलं की प्रौढ वयात दिसून येणाऱ्या काही मानसिक आजारांची मुळं जी आहे ती बाल्यावस्थेत असतात असा निष्कर्ष यांनी काढला. नंतर सुरुवातीच्या वर्षात योग्य शिक्षण दिले गेले तर मानसिक आजार जे आहे ते टाळता येतात. तसंही आपण सांगितलं आहे बेटा, सुरुवातीच्या वर्षात हे जे सुरुवातीचे वय असतं मुलांचं, हे संस्कारक्षम वय असतं, पायाभूत वय असतं. ज्या प्रकारचे मुलं शिकतील, अनुकरण करतील, संस्कार मिळतील आजूबाजूच्या वातावरणामधून, त्यानुसार त्यांचा पाया जो आहे तो मजबूत होत असतो. पुढचे शिक्षणतज्ज्ञ आहेत जे.बी. वॉटसन. हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. यांनी सांगितलं, प्रयोगातून 2 निष्कर्ष यांनी काढले आहे. यांनी सांगितले की सरावाचे तत्त्व आणि अगदी नव्याने शिकून लक्षात ठेवलेल्या गोष्टी, या 2 तत्त्वांच्या पुनरावृत्तीमुळे यशप्राप्ती होते असं यांचे विचार आहेत. 10वे शिक्षणतज्ज्ञ आहेत जॉ पियाजे. हे स्विस मानसशास्त्रज्ञ आहे. यांच्या मते बालकांच्या विचार क्षमतेबाबत क्रांतिकारी विचार मांडले यांनी. त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की बालक निरनिराळ्या वैकासिक अवस्थांमधून जात असतं. ह्या अवस्था कोणत्या आहेत तर शोधवृत्ती, नंतर सराव, प्रेरणा, स्मरण, ज्ञान गोळा करणे आणि नवीन ज्ञानाला मध्यवर्ती मज्जासंस्थेत जागा देणे. नंतर आणखी सांगता येईल, त्यांना प्रशिक्षण द्यायला खूप महाग वस्तूंची गरज नाही. घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्यासोबत मुलं अतिशय आवडीने खेळत असतात. नंतर सुसूत्र आणि सुनियोजित अध्ययन अनुभवांची गरज बालकांना असते असं जॉ पियाजे या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. आता आज आपण पाश्चिमात्य फिलॉसॉफर 10 यांची आपण आज माहिती बघितली. 12अ चा जो ग्रुप आहे 5वा, त्यांना ही एवढी माहिती त्यांच्या प्रकल्पामध्ये लिहायची आहे. आणि पुढच्या तासिकेला आपण बघणार आहोत भारतीय तत्त्ववेत्त्यांचे शिक्षणविषयक विचार. धन्यवाद.